नमस्कार मित्रांनो. व्यावहारिक व उपयोजित मराठीतील वृत्तपत्रासाठी बातमी लेखन आणि मुद्रित शोधन हा घटक आपण बघत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वृत्तपत्रासाठी बातमी लेखन कशा प्रकारे करायचं, ते करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत माहिती बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुद्रित शोधन स्वरूप आणि प्रक्रिया समजावून घेऊया. मुद्रित शोधन म्हणजे काय, ते कसे केले जाते, ही पूर्ण प्रक्रिया आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. मुद्रित शोधन. मानवी जीवनात भाषेला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. माणसाची प्रगती होण्यामागे भाषेचे महत्त्वाचे योगदान आहे. भाषेमार्फत माणूस आपले विचार व भावना अभिव्यक्त करीत असतो. भाषेमार्फत माणूस आपल्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करीत असतो. आपल्या पूर्वजांनी जाणलेले ज्ञान आपल्याला भाषेमार्फत मिळत असते. प्रथमतः भाषा बोलली जाते. भाषेत बोलणे अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच भाषेला लिपिबद्ध करून लिहिले जाते, तेही गरजेचे आहे. भाषा बोलण्याइतकेच भाषा लिहिण्यालाही महत्त्व आहे. आपले विचार जसे आपण बोलून व्यक्त करू शकतो, तसेच लिहूनही व्यक्त करू शकतो. अलीकडे भाषेच्या लिखित स्वरूपाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. प्राचीन काळी एखादे पुस्तक लिहिणे जितके कठीण होते, तितकेच त्याच्या प्रती तयार करणेही महाकठीण काम होते. कारण तेव्हा कुठलेही यंत्र अस्तित्वात नव्हतं, शोध लागलेले नव्हते. म्हणून त्याची दुसरी प्रत किंवा इतर प्रती तयार करण्यासाठी हस्तलिखिताशिवाय पर्याय नव्हता. कारण पूर्वी भारतात मुद्रणालय, छापखाना नव्हता. भारतामध्ये मुद्रणतंत्र प्रथम 1556 साली आले म्हणजे त्याची ओळख झाली. ही अशी काही कला आहे, असं काही तंत्र आहे. पोर्तुगीजांनी गोव्यात एक मुद्रणालय सुरू केलं. त्यामागील उद्देश येथील लोकांचं धर्मांतर करून धर्म प्रसार करण्याचं होतं. प्रत्येक भाषेवर तिथला समाज, इतिहास, भूगोल, रूढी, परंपरा यांचा प्रभाव असतो. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच स्वरूपाची भाषा बोलली जात नाही, तर प्रदेश व जातीनुसार तिची विविध रूपे वापरली जातात. मात्र समाजातील लेखन व्यवहारात सुसूत्रता यावी यासाठी पुणेरी बोलीस प्रमाण भाषेचा दर्जा देऊन प्रमाण भाषेत सरकारी कार्यालय, ग्रंथलेखन, शिक्षण, आरोग्य, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमं इत्यादी ठिकाणी व्यवहार चालत असतो. आता आपण समजून घेऊया मुद्रित शोधनाचे स्वरूप. मुद्रण ही क्रिया रूढ अर्थाने कागदावर किंवा तत्सम पृष्ठावर ठसा उमटवणे ही होय. त्यावरून एकाच मजकुराचे किंवा चित्राचे अनेक ठसे उमटवून त्याच्या प्रती काढणे म्हणजे मुद्रण काढणे असा अर्थ त्याला प्राप्त झाला. आता लेखकाच्या मूळ प्रतीवरून DTP ऑपरेटर मजकूर टाईप करून मुद्रिते तयार करतो. या तयार केलेल्या मुद्रितामध्ये ज्या चुका असतील त्या मुद्रित शोधनाच्या खुणांनी दाखवून दुरुस्त करण्याचे काम मुद्रित शोधक करीत असतो. मुद्रित शोधन म्हणजेच प्रूफ रीडिंग, प्रूफ करेक्शन असंही त्यास म्हटलं जातं. मुद्रिते वाचून त्यातील चुकांचं दिग्दर्शन करणे म्हणजे मुद्रित शोधन होय. मुद्रितातील दोष शोधून दुरुस्त करणे. लेखक एखादे पुस्तक लिहितो तेव्हा त्या पुस्तकाचा मजकूर त्याच्या हस्तलिखितात असतो. ही प्रत प्रकाशकाकडे दिली जाते. प्रकाशक त्याच्याकडील जुळाऱ्याकडे, म्हणजे जो काही DTP ऑपरेटर किंवा टंकलेखन करणारा असतो त्याला जुळारी असं म्हटलं जातं. त्या जुळाऱ्याने त्याची जुळणी केल्यावर, म्हणजे अक्षर जुळणी केल्यावर त्याची एक मुद्रण प्रत तयार केली जाते. ही मुद्रित प्रत मुद्रित शोधकाकडे पाठवली जाते. मुद्रित शोधकाला इंग्रजीत प्रूफ रीडर असे म्हणतात. आता जुळाऱ्याची जागा DTP ऑपरेटरने घेतलेली आहे. अचूक मुद्रण हे त्या ग्रंथाचे, पुस्तकाच्या दर्जाचे, गुणवत्तेचे एक लक्षण मानले जाते. आता आपण बघूया मुद्रित शोधनाची प्रक्रिया. मुद्रित शोधनाचे पहिले मुद्रित तपासताना सहाय्यकाने मुद्रण प्रत मोठ्याने वाचायची आणि प्रूफ रीडरने प्रूफ काळजीपूर्वक तपासायची असतात. यामुळे हस्तलिखितातील जो घटक मुद्रित झाला नाही तो लगेच लक्षात येतो. जर एकट्या मुद्रित शोधकाने मुद्रणप्रत व प्रूफ दोन्ही तपासायचे काम केले तर एखादा शब्द
वा एखादे वाक्य तसेच एखादा परिच्छेदही चुकून सुटू शकतो. दुसरे मुद्रित शोधन होईल तेव्हा मुद्रित शोधकाने एकट्याने बारकाईने हे मुद्रित वाचावे. यावेळी पहिल्या मुद्रितात लक्षात न आलेल्या चुका नजरेस येतात त्या योग्य मुद्रित शोधनांच्या खुणांनी निदर्शनास आणाव्यात. यावेळी प्रकरणांची शीर्षके, उपशीर्षके, लेखनाची मांडणी याकडे लक्षपूर्वक पाहावं. इथे एक शब्द आला आहे की मुद्रित शोधनाच्या खुणा. या खुणाही पुढच्या PPTमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ग्रंथमुद्रणासाठी मुद्रित शोधकाला भाषेचे उत्तम ज्ञान हवे. तसेच त्या भाषेचे लेखनविषयक नियम, व्याकरण, शब्दांचे विविध अर्थ यांचेही सखोल ज्ञान हवे. तसेच मुद्रित शोधकाला विविध भाषांचे व विविध विषयांचे ज्ञान असावे. मुद्रित शोधक मुद्रितात असलेल्या चुकांची दुरुस्ती जुळणी केलेल्या मुद्रिताच्या कागदावर दोन्ही बाजूस रिकामी जागा असते तिथे मुद्रित शोधनाच्या खुणांचा वापर करून दुरुस्ती सुचवतो. मुद्रित मजकुरात ज्या चुका झालेल्या असतात त्या मुद्रित शोधक सर्वमान्य अशा मुद्रित शोधनाच्या खुणांनी दर्शवतो. सर्वमान्य असलेल्या मुद्रित शोधनाच्या खुणांचा अर्थ इथे मुद्रित शोधक व जुळारी म्हणजेच टाईपसेटर या दोघांना माहीत असणं गरजेचं आहे. दोन्हींपैकी एका व्यक्तीस जरी मुद्रित शोधनाच्या खुणा व अर्थ माहिती नसेल तर अजून चुका होण्याची शक्यता वाढते. ज्या ठिकाणी मजकुरातील आशय सुसंगत वाटत नसेल त्या ठिकाणी जुळारीला म्हणजेच टाईपसेटरला मूळ प्रत पाहण्याची सूचना करावी. मुद्रित शोधकाने संबंधित संहिता प्रमाण मानावी. मात्र काही ठिकाणी शंका निर्माण होत असतील तर संबंधित लेखकाशी त्याबाबत चर्चा करावी. मुद्रित शोधन करताना चुकांची दुरुस्ती शक्यतो लालशाईच्या पेनानेच करावी. त्यामुळे चुका ठळकपणे लक्षात येतात. दुसऱ्यांदा मुद्रित शोधन करताना पहिल्या वेळी दर्शवलेल्या चुकांची दुरुस्ती झालेली आहे किंवा नाही हे बारकाईने तपासावे. अन्यथा पहिली चूक दुरुस्त न होता तशीच राहण्याची शक्यता असते. स्वतः लेखकच जर मुद्रित शोधनाचे कार्य करत असेल तर त्याने जास्त लक्षपूर्वक मुद्रितातील चुका शोधायच्या आहेत या जाणीवेतून मुद्रित शोधन करावे. स्वतः लेखक जेव्हा मुद्रित शोधन करतो तेव्हा त्याला संबंधित मजकूर माहिती असल्यामुळे तो वेगाने वाचत पुढे जातो. त्यामुळे मुद्रितात चुका राहून जाण्याची शक्यता असते. मुद्रित शोधकाने शब्दातील काना, मात्रा, ऱ्हस्व व दीर्घ विलांटी, ऱ्हस्व व दीर्घ उकार या सगळ्या शुद्ध लेखनाच्या बाबी तर बघायच्याच आहेत. याशिवाय शब्दांचे अर्थ, योग्य वाक्यरचना, भाषेचे वळण, वाक्याची सुसंगती हेही काळजीपूर्वक तपासले पाहिजे. मुद्रित शोधकाने ज्या काही दुरुस्त्या सुचवलेल्या असतील त्या स्पष्ट आणि सुवाच्य अक्षरात लिहिल्या पाहिजे. त्यानंतर आपण बघणार आहोत मराठी मुद्रित शोधनाच्या खुणा किंवा चिन्ह. इथे तुम्हाला दिसेल की वेगवेगळा अर्थ सांगणारे काही चिन्ह इथे आहेत. या चिन्हांचा अभ्यास आधी मुद्रित शोधकाला करावा लागणार आहे. कोणत्या चिन्हाचा अर्थ काय आहे किंवा कुठली दुरुस्ती दाखवण्यासाठी कोणते चिन्ह वापरले जावे. इथे तुम्हाला बघता येईल खुणेचा वापर, उदाहरण पण दिलेले आहे आणि अर्थही सांगितलेला आहे. ऱ्हस्व उकार टाका याचा एक उदाहरण इथे दिलेलं आहे किंवा दीर्घ उकार टाका. मात्रा आणि अनुस्वार टाका. ओळ सरळ करा. अक्षर जोडून घ्या यासाठी कोणतं चिन्ह वापरलं जातं तेही तुम्हाला दिसत असेल. शब्द तोडा किंवा त्यात अंतर हवं हे सांगणारा पण वेगळं चिन्ह इथे आहे. तर अशा पद्धतीने मुद्रित शोधन करण्यासाठी, मुद्रित शोधक म्हणून काम करण्यासाठी या चिन्हांचा, या खुणांचा आपल्याला काळजीपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण मुद्रित शोधक म्हणून मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी आहेत, रोजगाराच्या संधी आहेत. विविध वर्तमानपत्र, वृत्तपत्रांचे कार्यालय, वेगवेगळे मॅगझिन्स, नियतकालिकं, अनियतकालिकं, प्रकाशन संस्था यामध्ये मुद्रित शोधकांची वानवा आहे. काळजीपूर्वक आणि अचूक असं मुद्रित शोधन करणारे हल्ली भेटत नाही. तर भाषेच्या अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना इथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत.
या प्रकारे आपण हे बघू शकतो की चिन्ह आणि चिन्हांचे अर्थ. धन्यवाद.